नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यसेवक भरती आज झालेल्या पेपरचे आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता पहा. विद्यार्थी मित्रांनो, आज 12 जून 2024 रोजी आजच्या पेपरमध्ये IBPSने पॅटर्न कसा ठेवलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात. पहा, सर्वात अगोदर आपण GK GSचे प्रश्न पाहूयात. GK GSमध्ये नेमके प्रश्न कोणत्या घटकांवरती आलेले आहेत पहा. प्रश्न क्रमांक 1, महादेव गोविंद रानडे हे कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, इतिहासावरती प्रश्न 1, 2, 3 प्रश्न पाहायला भेटलेला आहे. पहा, महादेव गोविंद रानडे हे कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले असा देखील प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, बंगालची फाळणी कधी झाली? ओके, सो इतिहासावरती जवळपास 3 प्रश्न आलेले आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांकडून मला प्रश्न मिळालेले आहे की या घटकावरती प्रश्न आलेले आहेत. तर पहा, खेळासंबंधित प्रश्न देखील प्रत्येक शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. आजचा पेपर जर आपण पाहिला आणि परवा दिवशीचा पेपर जर पाहिला तर तुम्हाला खेळासंबंधित स्पोर्ट्स रिलेटेड एक तरी प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आजच्या शिफ्टमध्ये होता खेळ दिलेले होते आणि त्या खेळाशी संबंधित तुम्हाला खेळाडू कोणता आहे तो ओळखायचा होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे संगीतकारवरती एक प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट, नीती आयोगावरती देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारचा GK GSचा पॅटर्न या ठिकाणी राहिलेला आहे. नेक्स्ट आपण पाहूयात टेक्निकल क्वेश्चन. अतिशय महत्त्वाचा घटक आहे हे परीक्षा संदर्भाचे टेक्निकल प्रश्न. ओके, सो प्रश्न जर आपण पाहिले टेक्निकलचे जवळपास संपूर्ण प्रश्न जे आहेत ते स्टेट बोर्डमधून विचारले जात आहेत. त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला स्टेट बोर्ड रेफर करायचा आहे, त्याचाच अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या करायचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, पर्यावरण संबंधित कायदा कधी अंमलात आला असा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट आहे, आवर्त सारणीवरती विद्यार्थ्यांना प्रश्न आलेला आहे. आवर्त सारणी मधील शेवटच्या गणातील मूलद्रव्य कोणते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे शास्त्रज्ञ आणि शोध यावरती देखील तुम्हाला कालच्या शिफ्टमध्ये आणि आजच्या शिफ्टमध्ये प्रश्न पाहायला भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, जो स्टेट बोर्डचे ब्रॅकेटमध्ये जेवढे काही माहिती, इम्पॉर्टंट माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती रीड करायची आहे. त्यामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे प्रयोग केलेले आहेत किंवा शोध लावलेले आहेत ते रीड करायचं आहे. आणि आणखीन काही महत्त्वाचं जे सांगायचं आहे तर शास्त्रज्ञांबद्दल तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इंद्रधनुष्य कसा तयार होतो असा प्रश्न आलेला आहे. लाईटवरती प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषणवरती प्रश्न देखील आलेला आहे. नेक्स्ट, डोबेरायनरचे त्रिकूट मधील मूलद्रव्य कोणते हे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 6, ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान किती? ओके, ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान या ठिकाणी विचारलेलं आहे. डायलिसिस कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न टेक्निकलचा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आहे, मानवनिर्मित प्रदूषण कोणते आहे असे प्रदूषणाचे नाव दिलेले होते आणि त्यावरून तुम्हाला ऑप्शनवरून मानवनिर्मित प्रदूषण कोणतं आहे हे ओळखायचं होतं. अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वस्तुमान काढा. ठीक आहे, वस्तुमान काढा असं मॅथमॅटिकली जो प्रश्न आहे तो आलेला होता. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला मॅथमॅटिकल स्वरूपात पाहायला भेटलेला आहे. ग्रॅव्हिटीवरती प्रश्न देखील तुम्हाला पडलेला आहे. ग्रॅव्हिटीवरती तुम्हाला प्रश्न मॅथमॅटिकल स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. वस्तुमान काढा हा देखील प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे मॅथमॅटिकल स्वरूपाचा. नेक्स्ट आहे, अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांनो टेक्निकल स्वरूपाचे तुम्हाला पाहायला भेटलेला आहे. हा स्वरूप जर आपण पाहिलं तर जवळपास स्टेट बोर्डचा जो काही सिलेबस आहे त्या खालोखाल विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, ॲज सेम. ओके, सो 10वीचा जो काही स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करायचं आहे. त्याच्यातूनच प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. ठीक आहे. आता मराठीचा जर आपण पॅटर्न पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मराठीचा देखील कालच्या आणि आजच्या शिफ्टमध्ये सेमच राहिलेला आहे. वाक्यक्रमाने लावायचं आहे. एक वचन, अनेक वचन यावरती प्रश्न आलेला आहे. काळ ओळखा यावरती प्रश्न आहे. क्रियापद यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणीवरती देखील प्रश्न आलेला आहे. ठीक आहे.
म्हणीवरती देखील प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. सो अशा पद्धतीने आजचा मराठी या विषयाचा या ठिकाणी पॅटर्न राहिलेला आहे. इंग्लिश जर आपण पाहिलं तर इंग्लिशचा जर पॅटर्न पाहिलं तर एरर डिटेक्शन विचारण्यात आलेलं आहे, टेन्स विचारण्यात आलेलं आहे, करेक्ट स्पेलिंग म्हणजे स्पेलिंग बरोबर आहे का ते चेक करायचं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. आणि सिनोनिम्स समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचा इंग्लिशचा पॅटर्न या ठिकाणी राहिलेला आहे आरोग्यसेवक भरती संदर्भातचा. ठीक आहे. आणि मॅथमॅटिकल जर पोर्शन पाहिलं आपण, मॅथ अँड लॉजिकल रिझनिंग जर पाहिलं तर पहा या ठिकाणी बॉडमसवरती प्रश्न आलेला आहे, अर्थात सिम्प्लिफिकेशनवरती जास्त भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सिम्प्लिफिकेशनवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. ओके. टाईम अँड वर्क, काळ, काम, वेग यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. शेकडेवारी आहे, डायरेक्शन दिशा ओळखायचं आहे त्यावरती प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे कशा पद्धतीची आहेत, जी सर्कल सभोवती 2 मित्र किंवा 4 मित्र असे बसलेले आहेत. ओके. सो अशा पद्धतीचं तुम्हाला जी सर्कलच्या डायग्राम आहेत त्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटमध्ये विचारले जात आहेत. ठीक आहे. नंतर आहे नंबर सिरीज. नंबर सिरीजवरती विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला भेटत आहे. सो आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर अशा पद्धतीचा पॅटर्न राहिलेला आहे आरोग्यसेवक भरतीचा. ठीक आहे. सो पहा या ठिकाणी अभ्यास करताना अशा पद्धतीने या घटकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. ओके. सो अशा पद्धतीचा हा पॅटर्न राहिलेला आहे आरोग्यसेवक भरतीचा. पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन काही महत्त्वाचे अपडेट घेऊन आरोग्यसेवक भरती संदर्भातच्या. तसंच आता आरोग्य सेविका यांचाही पेपर या ठिकाणी होणार आहे. त्यासंबंधी ते आपण नवीन व्हिडिओमध्ये जसं एक्झाम होतील त्या जसं विद्यार्थ्यांकडून मला प्रश्न भेटतील तसे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.